मित्रांनो, आज आपण पूर्ण काळातील वाक्याचा चेंज व्हॉइस कसा करायचा या विषयाची माहिती अभ्यासणार आहोत। यापूर्वी आपण चालू काळातील वाक्याचा चेंज व्हॉइस कसा केला जातो, साध्या वाक्याचा चेंज व्हॉइस कसा केला जातो यांची माहिती अभ्यासलेली होती। आज आपल्याला तिसरा विभाग किंवा तिसरा भाग म्हणूयात आपण ह्या चेंज व्हॉइसचा, ज्यामध्ये पूर्ण काळामध्ये वाक्याचा चेंज व्हॉइस कसा करायचा या विषयाची माहिती यामध्ये समजणार। मित्रांनो, वाक्य पूर्ण काळातलं आहे, वाक्य पूर्ण काळात दिलेला आहे हे आधी तुम्हाला समजलं पाहिजे। आता ज्या विद्यार्थ्यांना पूर्ण काळ समजत नाही, लक्षात येत नाही, वाक्य ओळखता येत नाही, त्यांच्यासाठी सोपी गोष्ट मी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की वाक्य पूर्ण काळातलं आहे हे तुम्ही कसं ओळखणार। ते दिलेल्या वाक्यात हॅव, हॅज, हॅड यांपैकी एखादं सहाय्यकारी क्रियापद आलेलं असेल तर याचा अर्थ वाक्य पूर्ण काळामधलं आहे। हॅव, हॅज, हॅड असलेलं वाक्य हे पूर्ण काळातलं वाक्य असतं। असं वाक्य तुम्हाला जर परीक्षेमध्ये विचारलं तर तुम्ही लक्षात घ्या हे वाक्य पूर्ण काळातलं आहे। आता आपल्याला याचा चेंज व्हॉइस करायचा आहे। चेंज व्हॉइस करताना आपण पाहिलेलं आहे ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह, पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह असं दोन्हीही करता येतात, परंतु ॲक्टिव्ह व्हायचं वाक्य आपण पाहणार नाही, कारण पूर्ण काळ जो आपण शिकलो, परफेक्ट टेन्स जे शिकलो ते ॲक्टिव्ह व्हायची वाक्य होती। तशा पद्धतीची रचना केली तुम्ही की ते ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये वाक्य तयार होणार आहे। म्हणून आता फक्त ॲक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये कसं करायचं याची माहिती आपण ह्या नियमामध्ये पाहूयात। यासाठी तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस करण्याचा नियम व्यवस्थित माहिती पाहिजे। त्याचं सूत्र पाठ करून ठेवा। कर्म, सहाय्यकारी क्रियापद, क्रियापदाचं तिसरं रूप, उर्वरित भाग, बाय आणि कर्ता असं हे वाक्याची रचना असते। या पद्धतीने वाक्यातले घटक लिहिले की तुमचं पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य तयार होतं। आता पूर्ण काळामध्ये जेव्हा आपण वाक्य बनवणार आहोत त्यासाठी सूत्र कसं बनेल, ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग व्हर्ब प्लस बीन। ह्या ठिकाणी बीनचा कंपल्सरी वापर आपल्याला हेल्पिंग व्हर्ब नंतर करावा लागतो। त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे व्हर्बचं थर्ड फॉर्म आहे, V3 केले आपण त्या ठिकाणी। त्यानंतर ऑदर पार्ट उरलेला भाग, देन बाय आणि शेवटी सब्जेक्ट। अशा पद्धतीची रचना या काळामध्ये आपण केली की ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वाक्य बनणार आहे। मित्रांनो, हे करत असताना काही नियम आहेत, ते नियम पाठ केले की तुम्हाला आणखी वाक्य सोडवण्यासाठी मदत होईल। जसं की कर्म जर द्वितीय असेल तर सुरुवातीला घेताना इथं कर्म लिहिणार नाही ना, कर्म घेताना त्याचं सर्वनाम करून लिहावं लागेल। दुसरा नियम, वाक्य जर वर्तमान काळातलं असेल तर सहाय्यकारी क्रियापद हॅव, हॅज यांच्यापैकी एक घ्यावं लागेल। इथं सहाय्यकारी क्रियापद कोणतं येणार आहे, हॅव आणि हॅज यांच्यापैकी किंवा हॅडपैकी एखादं असणार आहे। तुम्हाला दिलेलं वाक्य ओळखा आधी, वर्तमान काळातलं आहे का, असेल तर कर्मानुसार हॅव, हॅज घ्यायचं आहे। कर्म इथं कोणतं आहे त्यानुसार हॅव येईल की हॅज येईल पाहायचं आणि ते घ्यावं लागणार आहे। त्यानंतर तिसरा नियम आहे, वाक्य भूतकाळात असेल तर कर्मावरून हॅड या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करावा लागेल। भूतकाळ असेल तर हॅड कंपल्सरी या ठिकाणी आणि नंतर बीन येणार आहे। आणि शेवटचा नियम आहे, कर्ता जर सर्वनाम असेल, या ठिकाणी असणारा कर्ता सर्वनाम असेल तर तो आपण ह्या ठिकाणी घेतलाय, कर्ता शेवटी घेतलाय, तो बाय नंतर लिहिताना सर्वनाम असेल तर त्याची द्वितीय करून लिहावी लागेल। अशा पद्धतीचे याही नियमात आपण 4 नियम पाहिले। या नियमांची माहिती ऑलरेडी आपण सगळ्याच ठिकाणी पाहत आलेलो आहोत, सेमच माहिती आहे, फक्त सहाय्यकारी क्रियापद काय घ्यायचं ही माहिती थोडीशी चेंज होते, ती तुम्ही समजून घ्या। ठीक आहे, चला आता आपण काय करूयात, काही वाक्य सोडून पाहूयात, म्हणजे आपल्याला विचारलेल्या वाक्यांची प्रॅक्टिस करता येईल आणि परीक्षेमध्ये ते आणखी सोडवता येतील। मी तुम्हाला काही 2-3 वाक्य ह्या ठिकाणी सोडून दाखवतोय, तुम्ही अशीच इतर वाक्य शोधायची आणि त्याचं चेंज व्हॉइस करून पाहायचा, त्याचा सराव करायचा, म्हणजे परीक्षेत पटकन तुम्हाला वाक्य सोडवतील। सुरुवातीला सूत्र पहा कसं बनणार आहे। सूत्र आपलं, पूर्ण काळातल्या वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना कर्म सुरुवातीला लिहायचंय, त्यानंतर हॅव, हॅज, हॅड यांच्यापैकी कुठलं तरी एक वापरावं लागेल, ऑब्लिक केले मी, एक वापरावं लागेल। त्यानंतर बीन हे कंपल्सरी लिहायचे, प्रत्येक वाक्यात कंपल्सरी येणार आहे। त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप, वर्डचं तिसरं रूप या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर वाक्यात जर उरलेले काही शब्द आलेले असतील तर ते ह्या ठिकाणी लिहायचे, नसेल आलं तर इथं काहीच करायचं नाही, डायरेक्ट पुढचा घटक जो म्हणजे बाय आहे तो बाय
क्रियापदानंतर लगेच लिहू शकतात. उर्वरित शब्द आले तर ते ह्या ठिकाणी मिक्स करायचे, नसतील तर डायरेक्ट बाय लिहायचं आणि शेवटी वाक्याचा कर्ता लिहायचा. असं वाक्य तुम्ही बनवलं की ते पॅसिव्ह व्हॉइस मधलं वाक्य बनणार आहे. चला वाक्य घेऊन पाहूयात. पहिलं वाक्य आपण ह्या ठिकाणी पाहूयात. प्रणव हॅज प्रोव्हाइडेड द की फॉर स्टुडंट, असं वाक्य आलेलं आहे. या वाक्यातले तुम्हाला प्रथम कर्ता, सहाय्यकारी क्रियापद, क्रियापद, कर्म, उरलेला भाग हे घटक ओळखावे लागतील. ते सुरुवातीला अंडरलाईन करून ओळखून घ्या. सब्जेक्ट आहे, हेल्पिंग वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे आणि हा ऑदर पार्ट आलेला आहे. ओके, आता ऑब्जेक्ट म्हणजे कर्म ओळखायचं कसं मी पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. इथं जे क्रियापद असतं त्याला काय आणि कोणाला अशा 2 शब्दांनी जर प्रश्न विचारला तर तुम्हाला कर्म सापडेल. पाठीमागच्या 2 शब्दांमध्ये कर्म कोणता आहे? प्रणव हॅज प्रोव्हाइडेड, प्रोव्हाइड म्हणजे पुरवलेला आहे. काय पुरवलेलं आहे? स्टुडंट पुरवलेत का? नाही. द की, चावी पुरवलेली आहे. काय पुरवले? चावी पुरवली. म्हणून द की हे आपलं कर्म होईल. आता कर्म वाक्याच्या सुरुवातीला लिहावे. आपला नियम सांगतोय की वाक्याच्या सुरुवातीला प्रथम काय आलं पाहिजे? कर्म आलं पाहिजे. मग या ठिकाणी कर्म लिहा. कर्म काय शोधले आपण? द की. म्हणजे या ठिकाणी द की कर्म सुरुवातीला येईल. त्यानंतर हॅव, हॅज, हॅड यांपैकी एक आपल्याला लिहायचा आहे. यांच्यापैकी एक शब्द या ठिकाणी घ्यायचा आहे. तो कसा आहे? तो कसा डिपेंड आहे? वाक्य तुम्हाला दिलेलं कुठल्या काळातलं आहे ते ओळखावं लागेल. वाक्यातला काळ ओळखण्यासाठी हेल्पिंग वर्ब मदत करतं. हेल्पिंग वर्ब हॅज आहे, हे हॅवचं रूप आहे वर्तमान काळातलं, म्हणजे वाक्य तुम्हाला दिलेलं वर्तमान काळातलं. मग वर्तमान काळ असेल तर नियम पाहिला होता, हॅव किंवा हॅज वर्तमान काळात वापरतात. मग इथं हॅव लिहायचं की हॅज लिहायचं हे डिपेंड आहे इथं घेतलेल्या कर्मावरती. कर्म एकवचनी असेल तर हॅज, अनेकवचनी असेल तर हॅव. द की, चावी एकच आहे म्हणून द की हॅज तसंच ह्या ठिकाणी लिहावं लागेल. त्यानंतर बिन आहे कंपल्सरी. पुढचा शब्द, पुढचा घटक काय लिहावं लागेल? बिन. बिन लिहिण्यासाठी काही आपल्याला नियम नाही, आहे तसंच बिन लिहायचं आहे. क्रियापदाचं तिसरं रूप त्यानंतर लिहिलं जातं नियमानुसार. इथं तिसरं रूप आलेलंच आहे प्रोव्हाइडेड, आपण डायरेक्ट लिहून टाकूयात प्रोव्हाइडेड तिसरं रूप. त्यानंतर वाक्यात जर उरलेला भाग असेल तर तो ह्या ठिकाणी लिहायचा. वाक्यात उरलेला भाग आपण घेतलाय फॉर स्टुडंट्स. ओके, तर तो ह्या ठिकाणी येईल. त्यानंतर बाय, ह्याच्यानंतर लिहायला लागेल. बाय लिहिलं की शेवटी कर्ता, कर्ता आपल्या वाक्यामध्ये आहे प्रणव. हा प्रणव जसंचे तसं नावून ह्या ठिकाणी लिहून फुलस्टॉप दिला की आपलं वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये तयार होईल. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक वाक्य सोडवताना अशा ह्या घटकांचा विचार करायचा आहे. डोक्यामध्ये हे सूत्र ठेवायचं आणि ह्या सूत्राप्रमाणे एक एक शब्द ह्या ठिकाणी लिहित चालायचा. तुमचं वाक्य तयार होत जाईल. ठीक आहे. हे वाक्यावरून तुम्हाला चालू काळात, पूर्ण काळातील पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा याविषयीची माहिती समजली असेल. आपण आणखी काही उदाहरणं घेऊयात, त्यावरूनही तुमच्या लक्षात येईल. दे हॅड वॉन द प्राइज. या ठिकाणी मी सुरुवातीला कर्म घेणार आहे. वाक्यात कर्म आहे द प्राइज, मी ओळखले ते काय जिंकलेला आहे प्राइज. म्हणून कायने प्रश्न विचारला किंवा कोणाला प्रश्न विचारला की आपल्याला कर्म कळतं. द प्राइज. त्यानंतर वाक्यात हॅड म्हणजे भूतकाळ आलाय म्हणून भूतकाळात हॅडच वापरायचं आहे आपल्याला कंपल्सरी, हॅड. त्यानंतर बिन कंपल्सरी. त्यानंतर क्रियापद जे असेल त्याचं तिसरं रूप, ऑलरेडीच तिसरं रूप होतं, मी या ठिकाणी घेतले. नंतर उरलेला भाग नाही आहे म्हणजे बाय लिहावं लागेल डायरेक्ट. आणि नंतर कर्ता लिहायचं आहे. कर्ता दे आलेला आहे. दे हे सर्वनाम आहे, मग सर्वनामाची आपल्याला ह्या ठिकाणी शेवटी सर्वनाम लिहिता येत नाही, त्याची द्वितीया करून लिहावी लागेल. द्वितीय आहे देम, म्हणजे वाक्य होईल द प्राइज हॅज बीन ऑन बाय मी. लक्षात. पुढचं वाक्य पाहूयात. ही हॅड फाउंडेड द पेजेस ऑफ बुक्स.
या वाक्यामध्ये द पेजेस ऑफ बुक हे आहे कर्म. त्यानंतर हॅव हॅज हॅड पैकी एक वापरावं लागेल. या ठिकाणी भूतकाळ आहे, भूतकाळ असल्यामुळे हॅड येईल. सपोज या ठिकाणी जर ही हॅज असतं तर ह्या वाक्यात येताना वर्तमान काळ असल्यामुळे द पेजेस अनेक वचने आहे, द पेजेस ऑफ बुक्स आहे म्हणून द पेजेस ऑफ बुक्स हॅव आलं असतं. लक्षात, याच्यानुसार बदल होणार आहे. भूतकाळ आहे म्हणून हॅड येईल. त्यानंतर बिन कंपल्सरी, बिन झाल्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप, त्यानंतर उरलेले भाग असेल तर ठीक, नाही तर बाय लिहायचा. करता ही आहे, त्याची द्वितीया करून लिहावी लागेल. हिची द्वितीया आहे हिम. त्यानंतर चौथं वाक्य पाहूयात. शेवटचं वाक्य आहे सी हॅज ॲडवाइस्ड मी. ह्या ठिकाणी पहा कर्म मी आहे. मी आपल्याला सुरुवातीला लिहावं लागेल, पण मी ही द्वितीया आहे. जर इथं कर्म द्वितीयेत असेल तर सुरुवातीला लिहिताना ह्या द्वितीयेची सर्वनाम करावं लागेल. ही कशाची द्वितीया आहे, कोणाची द्वितीया आहे? ही द्वितीया आहे आयची. म्हणून मी हा कर्म सुरुवातीला आल्यामुळे त्याचं सर्वनाम होईल आय. आय नंतर वाक्य पहा, वर्तमान काळातलं आहे की भूतकाळातलं? वर्तमान काळातलं असेल तर हॅव हॅज यांपैकी एक येईल. हॅव जर या ठिकाणी घेतलं तर आय हॅव बरोबर होईल, परंतु हॅज घेतलं तर आय हॅज असं वाक्य नसतं. याचा अर्थ आय नंतर हॅव लिहावं लागेल वर्तमान काळासाठी. आपण हॅव लिहिले. त्यानंतर बिन कंपल्सरी लिहायचे, बिन आहे, बिन लिहिलं. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप. ऑलरेडी हॅव हॅज हॅड नंतर तिसरीच रूपं असतात, इथं आलेलेच असतात. या वाक्यांमध्ये तुम्हाला तिसरी रूपं शोधण्याची किंवा पाठ करण्याची गरज नाही. पूर्ण काळातले जिथं जिथं हॅव हॅज हॅड येतं त्यानंतर तिसरी रूपच असतात. म्हणून इथं आपण ॲडवाइस आहे तसा शब्द लिहायचा, उरलेला भाग नाही, बाय लिहून टाका. आणि शेवटी करता लिहा. करता सी आहे, सी हे सर्वनाम आहे. इकडे येताना त्याची द्वितीया होईल. सीची द्वितीया आहे हर, ती ह्या ठिकाणी येईल. अशा पद्धतीने आपण वाक्य सोडवायचे आहेत. ठीक आहे मित्रांनो, इथं आपल्याला पूर्ण काळातील चेंज द व्हॉइस कसा करायचा त्याविषयीची माहिती समजली असेल, लक्षात आली असेल असं गृहीत धरतो आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. मित्रांनो, आपण प्रत्येक पार्टनुसार एक एक व्हिडिओ बनवलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बाकीचे पार्ट पाहिले नसतील तर त्यांना विनंती आहे की हे पार्ट देखील अभ्यासा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आय बटनामध्ये दिलेली आहे, किंवा ह्या व्हिडिओच्या शेवटी देखील त्याची लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही हे सगळे व्हिडिओ पाहू शकतात आणि चेंज द व्हॉइस हा जो प्रकार आहे तो समजून घेऊ शकता. खूप सोपा प्रकार आहे. आपण खूप जास्त सूत्र याची बनवणार नाहीत. एक 4-5 सूत्रांमध्ये पूर्ण हा व्याकरणाचा भाग कंप्लीट करण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी केला जाणार आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत